कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। आत्मप्रिय बंधूंनो, आपल्या सर्वांना प्रणाम। भगवान वेदव्यासांनी वेदाचे ज्ञान हे 18 पुराणांमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये सामान्य व्यक्तींना समजेल या हेतूने विस्तृत केलेले आहे आणि हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत कालाओघामध्ये पोहोचलेले आहे। पितृपक्ष सुरू होणार आहे आणि या पितृपक्षामध्ये पितरांचा उत्सव, पितरांची सेवा ही आपण सर्वजण करत असतो। आम्ही सुद्धा आपल्यासाठी गरुड पुराणाचे श्रवण हे आपल्याकडून व्हावे या हेतूने आजपासून गरुड पुराणाचे पारायण हे आपल्या चॅनलवर सुरू केले आहे। श्रोते हो, व्यासांनी 18 पुराणे लिहिली, त्यामध्येच एक पुराण आहे गरुड पुराण। या पुराणाला गरुड पुराण का म्हणतात? गरुड हे एका पक्षाचे नाव आहे आणि त्या पक्षाचेच नाव या पुराणाला दिले गेले आहे। खरं तर गरुड हे भगवान विष्णूंचे वाहन आहे आणि गरुडाला मानवी जीवनाबद्दल जे काही प्रश्न पडले, गरुडाला मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याची कशी गती होते, त्याची सद्गती कशी होईल आणि मनुष्याने या मानवी जीवनामध्ये नेमके काय करावे की त्याच्या जीवनाचे सार्थक होईल, अंतिम ध्येय मोक्ष प्राप्त होईल, या हेतूने काही प्रश्न हे आपलेच स्वामी भगवान विष्णूंना गरुडाने विचारले आहेत आणि गरुडाच्या प्रश्नांच्या उत्तरादाखल भगवान विष्णूंनी जे ज्ञान गरुडाला दिले ते ज्ञान व्यासांनी शब्दबद्ध केले। त्यातून हा गरुड पुराण ग्रंथ निर्माण झाला आहे। श्रोते हो, या गरुड पुराणाबद्दल अनेक संशय, अनेक अंधश्रद्धा समाजात आहेत। त्यामध्ये एक अंधश्रद्धा अशीही आहे की गरुड पुराण घरात ठेवू नये। गरुड पुराण हे इतर पुराणांप्रमाणेच एक पुराण आहे। हा पूजनीय आणि पठनीय असा ग्रंथ आहे। उलट आपण तो ग्रंथ वाचला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, समजून घेतले पाहिजे। त्यासाठी गरुड पुराण हे घरात असलेच पाहिजे। गरुड पुराण घरात असल्याने काही हानी होते असं काहीच नाही। त्याबरोबरच गरुड पुराण हे आपण जिवंतपणी वाचू नये असे देखील म्हणतात। खरं तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण जेव्हा गरुड पुराण ऐकतो, वाचतो, त्यातून त्या केलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होते। मात्र जर आपल्याला जिवंतपणीच हे सर्व ज्ञान कळले तर नुसती सद्गतीच नाही तर आपल्याला मोक्ष देखील प्राप्त होईल। त्यासाठी प्रत्येकाने स्वतः घरामध्येच हे गरुड पुराण श्रवण केले पाहिजे, वाचले पाहिजे। पितृपक्षात जर गरुड पुराण वाचले तर खूप मोठे पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात, खूप पुण्य मिळते। घरातली नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, पितृदोष तो सुद्धा दूर होतो। गरुड पुराण हे अतिशय पुण्य देणारे आहे, जीवनाबद्दलचे सत्य ज्ञान देणारे आहे। त्यामुळे गरुड पुराण हे वाचलेच पाहिजे, ऐकले पाहिजे। या पितृपक्षात आपण सर्वांनी आमच्या सोबत गरुड पुराण ऐकावे या हेतूनेच मी काही व्हिडिओमध्ये हे गरुड पुराण आपल्यासमोर मांडणार आहे। त्याचे तुम्ही श्रद्धेने श्रवण कराल अशी मी मनापासून अपेक्षा करतो। भगवान कृष्ण गीतेमध्ये आपल्याला सांगतात की ध्रुवम जन्म मृत्यस्य तस्मात् परिहार्तरे।
याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस अर्जुनाला असा शोक झाला की या युद्धामध्ये माझ्याकडूनच माझी माणसे मारली जातील, आपलीच माणसे जर मरणार असतील तर या युद्धाचा काहीही उपयोग नाही, या युद्धातून काय साध्य होणार आहे, आणि त्याला शोक झाला की आपली माणसे आता मरणार आहेत, तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा भ्रम, शोक दूर करण्यासाठी आपल्याला काही ज्ञान देत आहेत. मृत्यू म्हणजे नेमके काय? मृत्यू हा अटळ आहे. भगवान कृष्ण सांगतात की जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू हा होणारच, आणि ज्याचा मृत्यू होणार आहे त्याचा पुन्हा जन्म हा होणार आहे. जन्म मृत्यू हे निसर्गाचे अखंडित चाललेले एक चक्र आहे, अनादी आहे, अनंत आहे, आणि ते असेच चालू राहणार आहे. ते चक्र थांबू शकत नाही. हो, त्या चक्रातून आपण सुटू शकतो, दूर होऊ शकतो. जन्म मृत्यूतून आपण वाचू शकतो केवळ आणि केवळ भगवंताची भक्ती केल्यानेच, जीवनाचे सत्य जाणून घेतल्याने, सत्याच्या मार्गावर जीवन जगल्याने आपण या चक्रातून बाहेर पडू शकतो. आणि भगवंताची भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत. श्रवण आहे, कीर्तन आहे, स्मरण आहे, पूजन आहे, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य आहे, सख्य आहे, आत्मनिवेदन आहे, असे 9 प्रकारची भक्ती आहे. आणि त्यामध्येच पहिल्या 2 भक्ती तुम्ही आम्ही मिळून करत आहोत. तुम्ही पहिली भक्ती करता श्रवण भक्ती, आणि मी करणार आहे कीर्तन भक्ती. हो श्रोते हो, तुम्ही सर्वजण श्रवण करणार आहात. मात्र श्रवणाची 3 अंग सांगण्यात आलेली आहेत. पहिले आहे श्रवण, दुसरे आहे चिंतन, आणि तिसरे आहे निदिध्यासन. म्हणजे तुम्ही हे जे तत्वज्ञान आहे हे श्रवण करावं, ऐकावं, एकाग्र चित्तानं ऐकावं. ज्या ठिकाणी शरीर आहे त्याच ठिकाणी मन ठेवावे. नुसतंच कानावर शब्द पडायला नको, ते अंतःकरणापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि असं श्रवण केल्यानंतर तुम्ही त्याचं चिंतन करावं, त्याचा अभ्यास करावा, आणि त्यातून जे काही सार तुम्हाला मिळेल तो तुम्ही घ्यावा, आपल्या जीवनात उतरवावा, त्याच्यावर आचरण करावे. त्या मार्गावरच जीवनाला अग्रेसर करावं, आणि त्यातूनच अंतिम परमात्म्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत. तर आजपासून या येणाऱ्या पितृपक्षानिमित्त गरुड पुराणाच्या पारायणाला आपण सुरुवात करत आहोत. आपण सर्वजण श्रद्धेने श्रवण कराल असा माझा विश्वास आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. प्रथमाध्याय, गरुड पुराणातील पहिला अध्याय. क्षीरजयती. श्रीकृष्ण परमात्मा एक वृक्ष आहे. त्याचे मूळ धर्माने बांधले आहे. त्याचे खोड वेद आहेत. त्याच्या शाखा पुराणे आहेत. त्याची फुले यज्ञ आहेत, आणि त्याचे फळ मोक्ष आहे. असा हा वृक्ष जय पावत आहे. शौनक इत्यादी ऋषी विष्णू क्षेत्री, विष्णू लोकाची प्राप्ती व्हावी म्हणून हजारो वर्षापर्यंत यज्ञ करत होते. त्यावेळेस त्या ठिकाणी सूत पुराणिकांचा एक आगमन झालेले आहे, आणि त्या सूत पुराणिकांचा सत्कार केला गेलेला आहे. आणि त्या सूत मुनींना शौनकादी ऋषींनी विनंती केली आहे, प्रश्न विचारला आहे की देवांचा मार्ग कसा सुख देणारा आहे हे आपण मला यापूर्वीच आम्हाला सांगितले आहे, मात्र यमाचा मार्ग कसा भय देणारा आहे हे तुम्ही आम्हाला सांगावे. त्यावेळेस सूत बोलतात की मुनी हो, यमाचा मार्ग हा काही प्रत्येकासाठी भीतीदायक नाहीये. तो पुण्यकारक लोकांना सुख देणारा आहे, सुगम आहे. मात्र पापी लोकांना तो दुःख देणारा आहे, यातना देणारा आहे. एक वेळ एकदा वैकुंठ लोकामध्ये गरुडाने आपले स्वामी भगवान विष्णूंना
असाच प्रश्न विचारला होता. तो विचारतो की आम्ही तुमची भक्ती करतो, मात्र जे तुमची भक्ती करत नाहीत त्यांना यमाचा मार्ग कसा आहे ते आम्हाला सांगा. गरुड म्हणतोय की भगवंताचे नाम घेणे अतिशय सुलभ आहे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो ती जीभ आपलीच आहे, आपल्याच ताब्यात आहे आणि भगवंताचे नाम घेणे काही अवघड नाही. राम कृष्ण हरी अतिशय सोपी नावे आहेत जी आपण सहजासहजी घेऊ शकतो. मात्र असे असूनही ती लोक भगवंताचे नाव घेत नाहीत आणि अशा लोकांना मग नरकात जावे लागते. अशा या लोकांची काय गती होते, त्यांना काय दुःख भोगावी लागते, हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. भगवंत गरुडाला म्हणतात की हे गरुडा, जे पाप करतात, दया धर्म यापासून लांब असतात, दुष्टांच्या संगतीत किंवा परस्त्रीपासून सत्संग, परस्त्री संबंधापासून जे दुःख पावतात, सत्संगापासून जे दूर राहतात, आपल्यालाच नेहमी मोठे मानतात, पूजनीय लोक, त्यांना समाजात कोणी दिसतच नाहीत, कोणाची ते पूजा करत नाहीत, पैसा आणि प्रसिद्धीने जे नेहमी ताटलेले असतात, दांभिक भाव त्यांच्यामध्ये असतो, असूड भाव असतो, दुसऱ्याला फसवण्यासाठीच ते कार्य करतात, परद्रव्य आणि परस्त्रीची ते इच्छा ठेवतात आणि असे हे सगळे मोहाच्या जाळ्यात अडकलेले असतात. कामभोगामध्ये सतत लागलेले असतात. असे सर्वजण अपवित्र अशा नरकामध्ये जातात. जे लोक ज्ञानवान आहेत ते उत्तम गतीला जातात. जे नरपापी असतात ते मोठ्या दुःखाने यमयातना भोगायला जातात. पापी लोक कसे दुःख भोगतात हे मी तुला सांगतो. आपण जे केलेले कर्म असेल, ते पाप असो किंवा पुण्य असो, ते आधी आपल्याला भोगावे लागते आणि त्यानंतर त्या कर्मापासून एक व्याधी उत्पन्न होतो. चिंता आणि रोग याने तो पीडित असता. जिवंत राहण्याची आज्ञा त्याची परिपूर्ण असते. अशा वेळेस सर्पासारखा काळ एकाकी येतो आणि न समजता त्या व्यक्तीला खाऊन टाकतो. अंतकाळच्या वेळेस केलेले, ज्यांचे आपण पोषण केले आहे, अशा पुत्राधिकांकडून त्याचे पोषण होते. मात्र म्हातारपण असल्यामुळे जसे कुत्र्याला आपण पोळी टाकतो, अशाच प्रकारे अपमानित जीवन हे म्हातारपणात जगावे लागते. म्हातारपणामध्ये देहालाही वैरूप्य आलेले असते, देहाची सुंदरता गेलेली असते आणि एके दिवशी अचानक मृत्यू जवळ येतो आणि या सगळ्या मुलाबाळांच्या समवेत असताना सुद्धा मृत्यू त्याला घेऊन जातो आणि त्या व्यक्तीचे प्रेत निश्चित पडून राहते सगळ्या कुटुंबियांमध्ये. घरातील लोक अपमान करून जे देतील ते खावं लागतं. रोगाने पीडित, जठराग्नी मंद झालेला, अल्प आहाराचा थोडासा व्यापार करत असतो. वायूच्या वेगाने डोळ्याची भोळे फिरले जातात. मृत्यूच्या वेळेस कफाने सर्व नाड्या भरून जातात. खोकला आणि श्वास यांच्या वेगाने त्याच्या गळ्यामध्ये घरघर असा आवाज येतो. जवळ असलेल्या शोक करणाऱ्या बंधूंनी वेढलेला असूनही त्याची काळजी घेत असतानाही काळाच्या पाशाने स्वाधीन झाल्यामुळे तो काहीच बोलू शकत नाही. अशा पद्धतीने कुटुंबाचे पोषण करण्यातच आयुष्यभर आसक्त राहणारा, आसक्त असणारा, जितेंद्रिय नसलेला असा तो व्यक्ती मृत्यूच्या वेळेस 100 विंचू एकाच वेळेस चावतील एवढ्या वेदना मनुष्याला होत असतात आणि या वेदनेनेच तो बेशुद्ध पडतो आणि सगळे आपले नातेवाईक
आजूबाजूला उभे असताना रडत असताना सुद्धा त्यांच्यामधून तो एकटाच निघून जातो. अंतकाळच्या वेळी हे गरुडा त्या मरण पावलेल्या प्राण्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते की ज्या योगाने आजपर्यंत आपण जे जीवन जगलो, ज्या जगामध्ये आपण राहिलो, त्या जगाचे सत्य बाहेर येते आणि त्याला कळतं की हे सर्व जग तर खूप मोठा शून्य आहे. या खूप मोठ्या शून्यामध्ये हे जग सामावलेले आहे. या जगामध्ये अस्तित्व तयार करण्यासाठी मनुष्य आयुष्यभर झगडतो, प्रयत्न करतो, मात्र तरी सुद्धा या जगाच्या नियमातून तो सुटूच शकत नाही. निसर्गाच्या नियमातून तो सुटूच शकत नाही. हे सर्व जग एकच आहे, एकाच परमात्म्याने भरलेले आहे. त्यामध्ये भेद नाही, वेगळेपण नाही. एकच भगवान श्रीकृष्ण आहेत, हेच तो पाहतो. आणि त्यामुळे त्याला आश्चर्य वाटते की अरे, एवढे वर्ष मी ज्या ज्या गोष्टींना सत्य मानत गेलो, ज्या ज्या गोष्टींना मी वास्तव रिॲलिटी समजत होतो, खरं तर ते वास्तव नव्हतेच. तो केवळ माझा भ्रम होता, हे त्याला मृत्यूच्या वेळेस दिसते. आणि एवढे मोठे आश्चर्य पाहून त्याला काही एक बोलण्याची इच्छा होत नाही. सर्व इंद्रियांची हालचाल बंद झालेली असते. चैतन्य निघून गेल्यामुळे देह जड झालेला असतो आणि अशा वेळेस त्याच्या प्राणांचे हरण होते. मृत्यू झाल्यानंतरही प्राणवायू हा शरीरातून बाहेर पडलेला नसतो. तो प्राणवायू हे आपले खरे अस्तित्व आणि शरीराला तो प्राणवायू लवकरात सोडत नाही. बाकीचे वायू सोडून गेलेले असतात, मात्र प्राण सोडत नाही. अशा वेळेस यमदूत त्या प्राणाला शरीरातून बाहेर काढतात आणि त्या प्राणाचे हरण करतात. प्राणांचे आपले स्थान सोडतात. त्यावेळेस जो काळ असतो तो 100 विंचू चावल्याप्रमाणे वेदना देणारा आहे. त्यानंतर तो कफ उठतो, तोंडातून लाळ गळते. पापी व्यक्ती असेल तर त्याचा प्राण हा खालच्या द्वाराने बाहेर पडतो. यावेळेस यमाचे 2 दूत येतात. ते महाभयंकर रागाने, डोळे लाल असलेले, पार्श्वदंड हातात घेतलेले, गळ्यात धारण केलेले, दात ओठ खात असलेले, केस मोकळे असलेले, रंगाने कावळ्याप्रमाणे काळ्या तोंडाचे, आयुध हातात घेतलेले, अशा या दूतांना पाहून तो पापी भयाने व्याकुळ होतो. अंता एवढा पुरुष, अंगठ्या एवढा तो आत्मा देहातून निघताना जेव्हा हा हा असे करत असतो, तेव्हा तो आपल्या घराकडे पाहतो. तो त्याला यमाचे दूत ओढून नेतात. त्यानंतर यातना भोगण्याकरता त्याला एक नवीन देह धारण करता येतो आणि त्या देहाच्या गळ्यामध्ये पाश घालून जसे राजाचे लोक, राजाचे शिपाई चोरांना ओढून नेतात, त्याप्रमाणे यमदूत त्याला पुष्कळ लांबपर्यंत ओढून नेतात. अशा रीतीने रस्त्यात त्याला यमदूत पीडा करतात, त्रास देतात आणि वारंवार त्याला नरकाचे भय दाखवतात. हे दुरात्मा, तू लवकर यमाच्या घरी चल. आज तुला कुंभी पाक इत्यादी नरकातून आम्ही घेऊन जाऊ. उशीर करू नकोस. अशा रीतीने त्यांची ती कठोर वाक्य आणि आपल्या बंधुजनांचे रडणे ऐकून तो मोठ्याने आक्रोश करतो. एकीकडे आपले पती, पत्नी, मुलं, भाऊ, बहीण हे रडत आहेत. त्यांचा शोक पाहून त्याला दुःख होते. त्यांना सोडून जायचंय, विरह होतोय, त्यामुळे तो त्यांना सोडू शकत नाही. मात्र त्याच्या वासना, त्याचे मन त्याला खाली ओढतंय आपल्या बांधवांकडे आणि यमदूत त्याला वर ओढत आहेत. यमदूत त्याला शिक्षा करतात, ताडण करतात, कठोर भाषण करतात, नरकाचे भय सांगतात आणि त्याला वर ओढतात. एकीकडे खालीकडे ओढणे, एकीकडे वर ओढणे, यामध्ये त्याची फरकट होते. त्यामध्ये तो अतिशय दुःख भोगतो. त्या यमाच्या दूतांच्या कठोर वाक्यांनी त्याच्या हृदयाला
अंकुश टोचल्याप्रमाणे पीडा होते, अंग थरथर कापते. रस्त्यातील कुत्र्यांनी त्याला दंश केलेला असतो. अशा तो पीडा भोगत पूर्व केलेले तो पाप आठवत असतो. ही शिक्षा आज आपल्याला का होते? एवढा त्रास का होतोय? ही पीडा माझ्याच वाट्याला का आलीये? आणि त्यावेळेस त्याला आठवते की हो, आपण ह्या गोष्टी चुकीच्या केल्या होत्या, ज्या आपण करायला नको होत्या. आपण धर्माच्या विरुद्ध वागलो होतो. साधू संतांनी आपल्याला जगण्याचे मार्ग दिलेले आहेत. आपल्या पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये जीवन कसे जगावे याचे जीवन दर्शन आपल्याला सांगितले आहे. वेळोवेळी आपल्याला गुरुजनांनी देखील, मोठ्या व्यक्तींनी उपदेश केला. मात्र असे असतानाही मोहाच्या जाळ्यात अडकून, मायेच्या तावडीत सापडून, जे आत्म्याला पटत नाही अशी कामे सुद्धा आपण खूप करत असतो, की ज्याला धर्मामध्ये पाप असे म्हटले गेलेले आहे. आणि हे पापच आपल्याला भोगावे लागते. आणि जिथे पाणी नाही अशा तापलेल्या वाळवंटाच्या प्रदेशामध्ये, सूर्याच्या आणि अग्नीच्या तापाने तापलेल्या, वायूच्या झपाट्याने पीडित झालेला, पाठीवरती चापकाचा मार बसत असल्यामुळे चालण्यात शक्ती नसतानाही त्याला बळजबरीने ओढत न्यावं लागतं. तो थकून पडतो. अशा रीतीने पाप्या माणसांना यमदूत यमाच्या घरी नेतात. 2 घटके यमाच्या घरी जाऊन तो तिथे पाहतो आणि त्यांची आज्ञा घेऊन त्याच यमदूताबरोबर तो आकाश यज्ञाने देहात शिरतो आणि तो ओरडू लागतो. भुकेने तहानेने तो पीडित असतो. कधी काळी केलेले दान, त्याने केलेले नकळत केलेले दान आणि पुत्राने केलेले पिंडदान यामुळे त्याला थोडेसे तिथे जेवण मिळते, पण त्यामुळे त्याची तृप्ती होत नाही. पुत्राने केलेले श्राद्ध, दान, तिलांजली, पिंडदान इत्यादीपासून पापी लोकांची तृप्ती होत नाही. म्हणून ते भुकेने पीडित असेही राहतात. पुत्राधिकाने पिंडदान जर केले तर ते प्रेत योनीत अनेक काळापर्यंत पडून राहतात. अशा प्रकारे या कितीही मोठा काळ गेला तरी सुद्धा भोगल्याशिवाय कर्म सुटत नाही आणि यातना भोगल्याशिवाय प्राण्याला पुन्हा मनुष्य जन्म मिळत नाही. पहा श्रोते हो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, व्हेअर देअर इज ॲक्शन देअर इज रिॲक्शन. जिथे ॲक्शन होते तिथे रिॲक्शन होतच असते. कोणतंच कर्म हे वाया जात नाही. लक्षात घ्या, सत्कर्म असो दुष्कर्म असो, तुम्ही आज करा, कदाचित तुम्हाला आज त्याचे फळ मिळणार नाही. आणि म्हणूनच समाजात आपण असे लोक भरपूर पाहतो की ते खूप वाईट कर्म करत आहेत, मात्र तरीसुद्धा त्यांची मौज मजा आहे, आनंद आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, शिक्षण आहे, मजा करतायत ते चुकीची कामे करून देखील. त्यांच्याकडे रुबाब आहे, शक्ती आहे, त्यांच्याकडे पद आहे, प्रतिष्ठा आहे, त्यांच्याकडे नोकर चाकर आहेत, गाडी घोड्या आहेत, हे सर्व आहे. वाईट कर्म असताना सुद्धा एवढी समृद्धी त्यांच्याकडे कशी, असा आपल्याला प्रश्न पडतो. मात्र लक्षात ठेवा, कर्म हे फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि जर दुष्कर्म घडत असेल तर कदाचित आज जरी सर्व काही चांगलं वाटत असलं तर येणाऱ्या काळामध्ये त्या दुष्कर्माचे फळ, दुःख हे भोगावेच लागणार आहे. त्यातून कोणीच वाचू शकत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान आपल्याला समजावून सांगतात की माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे. हे पुत्राने बापाच्या उद्देशाने पिंड द्यावा. त्याचे 4 भाग होतात. 4 पिंड आपण म्हणू शकतो की 10 दिवसात रोज एक पिंड म्हणजे 10 पिंड हे होत आहेत. त्याचे 4 भाग सांगितले आहेत. त्यापैकी 2 भाग देहातील पंचभूतांच्या कामी लागतात. 3रा भाग यमदूतांकडे आणि 4था उरलेला भाग 25% भाग हा त्या प्रेताला भक्षण करण्यास मिळतो. 9 अहोरात्रांनी प्रेताला पिंडपणा मिळतो. नंतर
पिंडमय देह मिळाल्यावर 10व्या पिंडाने बळ मिळते. हे गरुडा, 5 भौतिक देह जळाल्यावर मग पुन्हा पिंडांनी देह उत्पन्न होतो. त्याच्या योगाने हस्तपरिमित हाता एवढा एक पुरुष, एक देह शुभ किंवा अशुभ कर्म भोगण्याकरता पुढील प्रवास सुरू करतो. पहिल्या दिवशी जो पिंड मिळतो त्याने मस्तक तयार होते. श्रोतेहो, दशक्रिया म्हणजेच 10वा शब्द सुद्धा 10 आहे आणि दशक्रिया दश म्हणजे 10 आहे. यावरून आपल्या लक्षात येते की 10वा हा 10व्या दिवशीच केला पाहिजे. आजकाल शहरामध्ये 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी सुरू झालेला आहे 10वा करतात. मात्र हे चुकीचं आहे. हे कर्म करणारे आणि हे कर्म करून देणारे हे सर्व दोषी आहेत. हे सर्व पापाचे भागीदार आहेत. काळ हा सुधारणावादी आहे. याचा अर्थ धर्मातल्या गोष्टी चुकीच्या आहेत. हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनींनी जी परंपरा आहे ती काही चुकीची असूच शकत नाही. याचा अर्थ असा की आमच्याकडे सगळेच लोक चुकीचे होते असं आपण म्हणू शकत नाही. ज्यांनी एक महान जीवन दर्शन, ज्यांनी आपली फिलॉसॉफीची जी डेप्थ आहे ती जगाला दिलेली आहे, जगाला जीवन मूल्य दिली, जगाला जगण्याचा मार्ग दाखवला, की जे जग इतर प्राण्यांप्रमाणे आचरण करत होते त्यापेक्षा मनुष्य हा कसा श्रेष्ठ आहे हे त्याच्या आचरणाने, त्याच्या धर्माने, हे ज्या ऋषी मुनींनी समजावून सांगितले, दाखवून दिले. केवळ बाह्य जगामध्येच बघणारे पाश्चात्य लोकांना सांगितलं की बाह्य जगात जे आहे, जे पिंडी तेच ब्रह्मांडी, जे बाहेर आहे तेच तुमच्या आतमध्ये आहे. आणि पहिल्यांदा आमच्या ऋषी मुनींनी लोकांना आतमध्ये डोकायला सांगितले, आतून जगायला सुरुवात करण्यास सांगितली. ज्यांनी जगाला ध्यान दिले, आयुर्वेद दिला, ऋग्वेद दिला, ज्यांनी जगाला अध्यात्मशास्त्राबरोबर भौतिकशास्त्र सुद्धा दिले, ते ऋषी मुनी चुकीचे असू शकत नाहीत. त्या ऋषी मुनींनी, त्या विद्वानांनी, त्या संतांनी आजपर्यंत धर्मशास्त्रामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला नाही. किंबहुना केला जरी असेल तरी त्याचा अर्थ समजून घेतला आणि त्याच्या अर्थाला त्यांनी कधी धक्का लावला नाही. दशक्रिया हा 10व्या दिवशीच करावा हे शास्त्र आहे, लक्षात घ्या श्रोतेहो. आणि 10व्या दिवशीच दशक्रिया का करावी याचे आपल्याला उत्तर, कारण इथे मिळते की जसे बाळाचा जन्म झाल्यानंतर गर्भस्थापनेपासून जन्म होईपर्यंत 9 महिन्याचा काळ असतो आणि 9 महिने पूर्ण झालेच पाहिजेत. एखादं बाळ जर 8व्या 7व्या महिन्यातच जन्माला यायला लागलं तर ते आईला आणि बाळाला सुद्धा धोकादायक आहे. कदाचित त्यातून त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. जसं बाळ जन्माला येण्यासाठी 9 महिने लागतात तसे मृत्यूनंतर लिंग शरीर तयार होण्यासाठी 9 दिवस लागतात. तिकडे 9 महिने आणि इकडे 9 दिवस याचा संबंध आहे. हा जो 9चा आकडा आपण आहे तो अलीकडे आणू शकत नाही. आणि 9 दिवसामध्ये असे नेमके काय घडते, ते लिंग शरीर तयार होते ते कसे होते ते देखील या अध्यायात आपल्याला सांगितले आहे की पहिल्या दिवशी जो तुम्ही पिंड देता त्याने मस्तक तयार होते, 2ऱ्या दिवसाच्या पिंडाने गळा, खांदा, 3ऱ्याने हृदय, 4थ्याने पाठ, 5व्याने बेंबी, 6व्याने कंबर, 8वा आणि 9वा या 2 दिवसाच्या 2 पिंडांनी गुडघे आणि सगळे पाय तयार होतात. 10व्या दिवसाच्या पिंडाने भूक आणि तहान तयार होते. शरीर तयार झाले आणि त्यामध्ये पहिल्यांदा शरीरात तहानेची, भुकेची जाणीव होते.
मृत्यू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण अग्निसंस्कार करतो, त्याला आपण अंत्यसंस्कार म्हणतो. त्यामध्ये आपण त्या स्थूल देहाचा अग्नीमध्ये दाह करतो, अग्नीमध्ये समर्पित करतो आपण ते शरीर. स्थूल देहाचे पंचमहाभूते या पंचमहाभूतामध्ये, विराट पंचमहाभूतामध्ये एकत्रित होतात आणि त्या आत्म्याला पुढील प्रवासासाठी साधन म्हणून शरीर हवं. आणि हे शरीर तयार करण्याची प्रक्रिया, शरीराला जन्माला घालण्याची प्रक्रिया ही 9 दिवसात पूर्ण होते. आणि 10व्या दिवशी आपण 10वा करतो. त्या दिवशी पहिल्यांदी त्या लिंग शरीराला भूक लागते आणि तहान लागते. कारण स्थूल शरीर ज्यावेळेस अग्नीमध्ये समर्पित केले त्यावेळेस सर्व शरीर होरपळून निघते आणि खूप मोठी भूक लागते, तहान लागते. आणि ही भूक तहान पहिल्यांदी तृप्त केली जाते, शांत केली जाते ती 10व्या दिवशी. आणि यासाठी 10वा हा 10व्या दिवशीच केला पाहिजे. अशा रीतीने पिंडापासून तयार झालेला देह धारण करून भुकेने व तहानेने पीडित झालेला प्रेतरूपी प्राणी 11व्या दिवशी जे श्राद्ध होतं ते श्राद्ध खाऊन म्हणजे त्या श्राद्धामध्ये जे दिलेलं पिंडदान आहे, अन्नदान आहे आणि तिलांजली जी आहे हे 11व्या दिवशी दिलेलं खाऊन आणि 12व्या दिवशी दिलेलं हे जे अन्न आणि पाणी खाऊन तो जीव तृप्त होतो आणि मग पुढचा प्रवास सुरू करतो. यमदूत त्या जीवाला माकडाप्रमाणे पकडून एकटाच त्या जीवाला घेऊन त्या यममार्गाने घेऊन जातात. हे गरुडा, वैतरणी नदी खेरीज वैतरणी नदी सोडून यमाच्या रस्त्याचे जी लांबी आहे ती 86,000 योजन इतकी आहे. दररोज प्रेत 200 योजन चालते आणि असे चालता चालता यमाच्या नगरीत तो पोहोचतो. आणि या सगळ्या प्रवासामध्ये क्रमाक्रमाने 16 प्रकारची शहरे लागतात, 16 प्रकारचे नगरे लागतात, खांब लागतात, वेस लागतात, ज्या ठिकाणी त्याला थांबावे लागते. आणि हे 16 ठिकाणं कोणती आणि या 16 ठिकाणी नेमके काय घडते, कोणत्या प्रकारचे त्रास होतात आणि 16 ठिकाणी थांबून जर त्रास होणार असेल तर पुढचा प्रवास नेमका जीव करतो कसा याचा अभ्यास आपण पुढील अध्यायात करणार आहोत. ही 16 जी नगरे आहेत यामध्ये सौम्य, सौर्यपीड, नरेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलमपूर, क्रौंच, क्रूरपूर, विचित्र भवन, बहुवापदपूर, नानाक्रंदपूर, सूतभ्रवन, रौद्रपूर, वयवर्षण, शिलाढ्यपूर, बहुभीतीपूर, धर्मभवन आणि याच्या पुढे शेवटी यमाचे नगर आहे. यमदूतांच्या पाशांनी बांधलेला तो पापी या रस्त्याने रडत रडत आपले घर सोडल्यावर नंतर ही सांगितलेली 16 नगरे फिरत फिरत शेवटी यमाच्या नगरात पोहोचतो. अशा रीतीने गरुड पुराणातील पापी लोकांना यमलोकाचे दुःख सांगणारा हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.